मी काय बोलतोय कळतंय ना आजी तुम्हासनी? कमळे, सगळं ठीक व्हायला थोडासा वेळ लागेल. होय, जाईल थोडा वेळ, पर एक ना एक दिवस नक्कीच घडेल. आजी पहिल्यासारख्या बोलायला लागतील. त्यांचा आवाज या घरात पहिल्यासारखा घुमल. होय की नाही आजी? आणि आता तुम्हासनी इथं कुणी बी त्रास देणार नाही. मी आहे तुमची काळजी घ्यायला. मी बघतो. तुम्ही आजींना सांभाळा आणि नंतर आजोबांना गार्डन मध्ये घेऊन जा. सतीश, ते कुंद्रा भेटले होते. नवीन कंपनी सुरू करतायत. जमलं तर भेटून घ्या ना त्यांना. मी भेटतो त्यांना, पण कालचा आपला मुद्दा अर्धवट राहिलाय. त्याचं काय? नयनतारा, अगं तू अन्नपूर्णा मॅडमना काय शब्द दिलायस? कुठल्या शब्दात अडकलीस तू? सांग. ते मी हे बघ, मी कालपासून बघतोय तू खूप अपसेट आहेस. अगं काय झालंय काय ते सांग तरी. नाही, आत्ता नाही सांगू शकत. आणि त्यांना दिलेला शब्दसुद्धा पूर्ण करू शकत नाही. बरं ठीक आहे, त्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. आत्ता अन्नपूर्णा मॅडमचं बरं होणं महत्त्वाचं आहे. बाकी कुठलीच गोष्ट आत्ता महत्त्वाची नाही. ओके? नाही, पण कधीतरी हा विषय निघेलच. आणि तो विचार करून मला टेन्शन आलंय आणि मला हे अजिबात चालणार नाही. काय झालं आई? काय नाही चालणार तुला? कसलं टेन्शन आलंय? नाही नाही, काही नाही. या आई, काय झालंय बोल. अरे काही नाही, ते आपले क्लायंट आहेत ना कुंद्रा, तर त्यांनी एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलं आणि आपल्याला त्या बाबतीत काही विचारलं पण नाही, म्हणून ती जरा टेन्शनमध्ये आली. हो, तुम्ही घ्या ना. प्राजक्ता घे. बरं प्राजक्त, पटकन खा, आपल्याला तिथून पुढे कॉलेजला पण जायचं आहे. पुढे म्हणजे कुठे जाणार आहात? हा अगं आई, ते आम्ही अन्नपूर्णा आजींच्या घरी जाणार होतो. अच्छा. ती गावच्यात माझी बहीण नाही असू शकत. नाही असू शकत ती माझी बहीण. ती सगळ्यांना चीट करू शकते, पण मला नाही चीट करू शकत. ती नाही करू शकत असं माझ्यासोबत. नाही. आणि स्वतःच्या हॉस्टेलमध्ये राहायचा कंटाळा आलाय म्हणून इथे आली आहे. ओ ताई, शांत राहा. तुला कळतंय का तू कोणाशी बोलते? मला ऑर्डर देशील? तुला पण या घरची मालकीण व्हायचंय? कळतं तरी आहे का? स्टुपिड. काम कर, चल. माझ्यासोबत जे असं करतील त्यांच्यासोबत हेच होईल. कळलं का? अनिका, काय करतेस तू? ताई उठा. मला ढकललंस? तुका डोसकं फिरलंय का? हा, असं वागतात? ताई जावा, तुम्ही हात धुवून घ्या आणि साफ करून घ्या. सावकाश. कळतं का तुला काय? हा, ही काय पद्धत आहे वागायची? गावचाप, तुला तुझी सेपरेट रूम दिली आहे ना, तिथे जा ना. तिथे का आली? गेट लॉस. काहीतरी फुटल्याचा आवाज आलाय म्हणून आलो मी. तुझ्यामुळे त्यांना काच लागली. तुला कळत नाही कसं वागायचं ते? गावछाप, माझी रूम आहे, मी काही पण करेन. अनिका, काय डोसक्यात काय बटाटे भरलेत होय तुझ्या? कळतं तुला काय? माणसांची, वस्तूंची तुला काय किंमतच नाही. गावछाप, डोंट ट्राय टू टीच मी. ओके, गेट आउट. चिवचिवाट पास झाला. पास करा. तुला काय वाटलं तू काय बी करशील मी बघत बसीन? आता तुझी मनमानी चालणार नाही, आधीच सांगून ठेवतो. या घरची एकुलती एक तू नाहीस, आता मी बी आलोय. या घरची मोठी मुलगी.
तुझी मोठी बहीण. आणि मोठ्या बहिणीचं कामच असतंय धाकट्यांना शिस्त लावायची. चल काचा उचल. नाही उचलणार. नाही उचलणार? तू जर या काचा उचलल्या नाहीस की नाही तुझा यो हात असा पिरगळेन का महिनाभर कामालाच येणार नाही. उचल लवकर, काचा उचल. हे शाला हा चालतोय. हे शा दाखवायला की मी किती चांगली आणि गावछाप किती वाईट आहे. बस खाली आहे ना, उचल. नीट सगळ्या काचा उचल. ते बघ तिकडे बी दिसतंय. बघू आणि का नाटकं करू नको. तुला काहीच झालेलं नाही. गप गुमान काचा उचल. ऋषी सर, प्राजक्ता, अहो तुम्ही कधी आला? अगं आता जस्ट आलो. कॉंग्रॅच्युलेशन्स कमळी. हाय रेश. हाय प्राजू. हाय. मी हे ठेवून आले. काही नाही अगं, आजींना भेटायला आलो होतो. कशा आहेत त्या? बऱ्या आहेत? बरं आहेत. या तुम्हाला भेटवतो. चल. हॅलो. हॅलो ऋषी सर, प्राजक्ताकडनं कळलं की तुम्ही कमळीकडे आजीसनी भेटायला गेलाय. पोचला काय तुम्ही? मला कमळी संग बोलायचं होतं. हां एक मिनिट. निंगी. हॅलो निंगे, बोल की. हॅलो निंगे, अगं बोल की. कमळे कशी आहेस ग? अन आजी कशा आहेत? ठीक आहेत. माझं जाऊ दे, तू कशी आहेस? मी अगं मला काय होतंय तेव्हा? मी एकदम मस्त आहे बघ. अगं काल रातच्याला तुझं ते वाक्य आठवलं की झोप लागत नसेल तर नुसतं कुस बदलत बसायची नाही, अभ्यास करायचा. कमळे मी काल रातच्याला सगळ्या नोट्स काढल्या बघ आणि तुझ्यासाठी बी थोड्या काढून ठेवल्यात. कमळे तुला रातच्याला मला सोडून झोप लागली काय ग? लागली ठीकठाक. खरं तुझ्याशिवाय नाही करमत ग निंगे. अगं मग ये की कॉलेजात, आपण भेटू. हॉस्टेलमध्ये नाही तर कॉलेजमध्ये भेटून तरी मज्जा करूया. हा चालतंय. ठेवतो मी, तू ये. हा ठेवतो.